नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीवर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, कुटुंबात शेतजमिनीची वाटणी करताना अनेकदा खर्च आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियामुळे आपण त्रस्त असतो. पण आता महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एक मोठा दिलासा देणारा निर्णय हा घेतलेला आहे. हा निर्णय शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या नोंदणी फी म्हणजेच रजिस्ट्रेशन फी माफीबद्दल आहे. मित्रांनो, शासनाने 20 एप्रिल 2026 रोजी याबद्दलचे एक नवीन स्पष्टीकरणात्मक परिपत्रक काढले आहे. तर चला मग हा नवा नियम काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊयात. तसेच मित्रांनो, शासनाने काढलेले परिपत्रक तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेले आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. मित्रांनो, आधीचा नियम काय होता ते या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया. शासनाने 23 जून 2025 रोजी एका अधिसूचनेद्वारे असे जाहीर केले होते की कुटुंबातील सदस्यांनी किंवा सहधारकांनी जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अंतर्गत वाटणीपत्र केले तर त्यावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर जर तुम्ही तहसीलदार यांच्याकडे जाऊन कलम 85 खाली कायदेशीर कारवाई करून वाटणी केली तर ती दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवताना कोणतीही फी लागत नव्हती. पण मित्रांनो, इथेच खरी अडचण येत होती. आपल्याकडे अनेक शेतकरी कुटुंबात आपसी सहमतीने वाटणीपत्र तयार करतात आणि ते तहसीलदारांकडे कलम 85 ची कारवाई न करता थेट दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी घेऊन जातात. अशा प्रकारे थेट सादर केलेल्या दस्तासाठी जुन्या अधिसूचनेत कोणतीही स्पष्ट तरतूद नव्हती. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अशा आपसी सहमतीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून फी वसुली केली जात होती. मित्रांनो, ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आणि त्यावर तोडगा काढण्यात आलेला आहे. मित्रांनो, या समस्येची दखल घेता आता शासनाने स्पष्टीकरण दिले आहे की वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत वारसाने हक्क मिळालेल्या सर्व सहधारकांनी जर आपसी सहमतीने वाटणीपत्र केले असेल आणि ते कलम 85 व्यतिरिक्त म्हणजेच तहसीलदाराच्या कारवाईशिवाय थेट नोंदणीसाठी दाखल केले असेल तरीही त्या दस्तावर कोणतेही नोंदणी शुल्क या ठिकाणी आता आकारले जाणार नाही. म्हणजेच आता तुम्हाला थेट दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन एकमताने वाटणीपत्र करायचे असेल तरीही तुम्हाला नोंदणी फी माफ असणार आहे. शेतकरी बांधवांनो, हा निर्णय खरंच खूप फायद्याचा आहे. यामुळे वाटणीची प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि थेट दुय्यम निबंधक कार्यालयात होणारा आपला मोठा खर्च या ठिकाणी वाचणार आहे. जर तुमच्याही घरात किंवा नातेवाईकांमध्ये जमिनीच्या वाटणीचा विषय चालू असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. ही महत्त्वाची माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा. अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, लवकरच भेटूया परत एकदा नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.